या बघा कशा पाय आणले आम्हाला इथं हं? गावात काय बी घडले की तुम्हाला माझं पोरगा मीच कसा दिसतो हं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आम्हाला इथं घेऊन येणार सोडणार तुम्हाला खरा गुन्हेगार नाही सापडतोय या वेळेस तुम्ही सुटणार नाही अशी व्यवस्था करतो मी. 2 बायकावाले देशमुख. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. 2 बायकावाले देशमुख. मला माहित आहे यात तुमचा काही दोष नाही. मग इथं कशा पाय आणलंय मला 2 बायकावाले देशमुख तुमची सून माझी बहीण गायब आहे. त्याचा तपास करतोय मी आणि मला माहित आहे कुणीतरी या गावातलाच आहे. मला त्याचा शोध घेऊ द्या. सहकार्य करा. मी काय सहकार्य करणार तुम्हाला हं? मला जर का माहित असतं की गावातमध्ये कोणतरी करतंय तर मी हातावर हात ठेवून गप्प बसलो असतो का त्याची हाडं मोडून त्याला इथं पोलीस स्टेशनात घेऊन आलो असतो मी. पण तो आमचा सुभाषराव माझ्यावरच आरोप करतोय आणि तुम्ही बी त्याचं ऐकून तुम्ही मला इथं घेऊन आलात. मला हे सहन नाही होत. वा 2 बायकावाले देशमुख आपण दोघं समदुःखी आहोत. तुमची सून सापडली मला माझी बहीण सापडेल. तुम्हाला सांग सहकार्य करा. एकदा का त्याला कळलं ना की मी तुम्हाला इकडे आणून बसवलंय तो थोडा गाफील राहील. काहीतरी चूक करेल. बस तेवढी चूक शोधतोय मी. त्यांनी तेवढी चूक केली धरतोच त्याला. तुम्ही लवकर बरं व्हा बरं. तुमची अवस्था अशी बघवत नाही हो. तुम्ही तुम्ही इथं काय करताय? अहो साहेब आधीच तुमच्याबद्दल चौकशी करताय. मला कसला बी तमाशा नको. तुम्ही जाईत ना. अहो ऐकून घ्या ना आता. माझ्यावर परिस्थितीच अशी आली की तुम्ही समजू शकत नाही. लालेचे सोडून गेल्यात मला. नक्की सोडून गेलेत का? तुमच्यात काय भांडण होतं? अहो, तुमचा कसा विश्वास बसत नाही माझ्यावर? हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. प्लॅन? अहो पण त्यांचा तर फक्त संशय होता तुमच्यावर. अहो तुम्हीच त्यांना सोडून झाली तर भीती होती की त्यांना. काय बोलताय तुम्ही? हे सगळं त्या जगाला दाखवण्यासाठी. पण सत्य वेगळं होतं. अहो त्यांनाच माझ्यासोबत राहायचं नव्हतं. त्यांनाच इथून पळून जायचं होतं. त्यांना मला त्यांच्या मुठीत ठेवायचं होतं. हे सगळं शक्य झालं नाही. मग काय करणार त्या? असं काहीतरी करतात जगाला दाखवण्यासाठी. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि मी प्रेमात पडलो. मी कधी तुमच्यात गुंतत गेलो हे माझं मलाच कळलं नाही. तुम्हीच फक्त एकमेव काय ती आशा आहे आता. असलं काय बोलू नका. आपण एक नाही होऊ शकत आहो. तुम्ही जा इथून. ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय माझ्या बाबतीत. मला सगळं कळतंय. बघा हे बघा म्हणजे तुमचा विश्वास बसत. अहो ही तर ललिताईनं कोणीतरी दिलेली प्रेमपत्र आहेत. होय तर त्यांची लय आठवण येत होती मला. त्यांच्या काही वस्तू मी शोधायला लागलो तेव्हा मी हे सगळं बघितलं तर कपाटामध्ये ही पत्र सापडले. यातला एक शब्द म्हणजे माझ्या काळजावर वार केल्यासारखं आहे. मला खात्री बरं का लालीची जिथं कुठं असतील ना ते या माणसाबरोबरच पळून गेल्या असत्या. मला आयुष्यात प्रेमच धार्जन नाही वाटतं. बहुतेक एकटं राहणंच लिहिलंय माझ्या नशिबात. हरकत नाही, एकटंच राहायचं लिहिलंय. राहीन मी एकटा. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. हे कदाचित मी तुमच्यापर्यंत नीट पोचवू शकलो नाही. मी येतो. काळजी घ्या. हो साहेब. किती वेळा असंच बसून ठेवणार तुम्ही मला इथं?
अहो, 2 बायकोले देशमुख तपास आहे हा. सुरू केला आणि लगेच संपत नाही, वेळ लागतो त्याला. मग मी काय करू? जा. आपा तुम्ही इथं काय झालं? हे काय तुझ्या साहेबांनी घेऊन आले मला इथं? काय प्रगती तपासात? साहेब काय नाही, सगळीकडे तपास केला. टोलनाक्याकडे बघितलं, एसटी स्टँड, रिक्षा स्टँड सगळीकडे बघितलं. तिथले सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले, पण कुठंच त्यात लाली दिसली नाही. साहेब लाली गावातून बाहेर गेली याचा एकही पुरावा सापडला नाही. हे लाली गावातच आहे. गावातल्या सगळ्या घरांची झडती घ्या. ए काय येडेपणा आहे ह्यो, हा? लाली जर गावात असती तर घरी नसती आली का? लाली घरी का नाही आली हे शोधा पहिली. येणार, याचाही शोध घेणार. तुम्ही इथेच बसा, लक्ष ठेवा यांच्यावर. चल. लालीजी, ओ लालीजी, काय हवं लालीजी? काय अवस्था करून घेतली स्वतःची? किती अशक्त दिसताय तुम्ही. जेवण नाही, पाणी नाही. माझे पैसे कुठे सांगा, लगेचच सोडतो मी तुम्हाला. बरं पाणी तरी पाचतो, तेवढंच पुण्य मला. लगेचच ओरडायचं, लगेचच कालवा करायचा. मी किती हुशार आहे हे लगेचच दाखवायचं असतं तुम्हाला. काय गरज आहे का? हा, प्रेमानं पाणी पाजत होतं नाही. माझे पैसे कुठे हे विचारतो तेही सांगायचं नाही. नका सांगू, असं ऐकणार नाही. आठवलं का हे काय? हासुड म्हणते त्याला. भारीतला ब्रँडेड. आठवतंय काय? याच खोलीत अशाच चापकानं मला मारलं होतं. लय मजा वाटत होती. मला कसं वाटत असेल याचा विचार नाही केला. हा, विचार केला होता. त्या प्रत्येक फटक्याचा बदला घेणार आहे मी.